नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपल्या व्हिडिओमध्ये. आणि मी रोज विचार करते की माझ्या व्हिडिओची सुरुवात रोज किचनमधूनच होते आणि आज तरी मी म्हणजे व्हिडिओची सुरुवात किचनमधून नाही करणार. पण शेवटी माझा विषय तिथेच येऊन ठेपतो. शेवटी माझी किचनचीच कामं असतात दिवसभर. हे साफ कर ते साफ कर असं किचन रिलेटेडच असतं प्रत्येकाचं, घर आणि किचन एवढंच. तर आज मला माझ्या किचन ओट्यावरती तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये हे रॅक बघतच असाल. तर आज मला हे साफ करायचं आहे सगळं. आणि हे रॅकसुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे फ्लिपकार्टवरून. आणि त्यासाठी मी काही काचेच्या भरण्या मी ऑर्डर केलेल्या आहे. तर त्या असे काहीसे आहे, एकदम परफेक्ट माप आहे. ह्या मी व्यवस्थित बसून सुद्धा जातात त्यात. आणि कालच मला हे पार्सल रिसीव झालं. म्हटलं आज त्याला एकदम क्लीन करून आणि छान असं लावून द्यावं. तर रॅकच्या समोर माझी इलेक्ट्रिक शेगडी लावलेली असती, जी की आम्ही रोज पाणी तापवण्यासाठी यूज करतो. तर अगोदर ती काढून घेतली साईडला आणि भरण्यांचा बॉक्ससुद्धा साईडला उचलून ठेवला आणि सगळ्या भरण्या काढून घेतल्या. मी म्हटलं अगोदर पूर्ण भरण्या काढून घेऊन त्यानंतर छान रॅक पुसून घेऊ आणि नंतर भरण्या घासून घेऊ. तर आता सानवीला झोपी घातलेलं आहे मी आणि ती उठेपर्यंत माझं सगळं काम आवरलेलं असावं. नाहीतर मग मध्ये मध्ये करते, तिची चिडचिड होते, माझी चिडचिड होते. त्यामुळं मी असं नाही की एकाच दिवशी सगळं किचन आवरायचं, असं मी कधीच करत नाही. घरी पण गावाकडे गेलो तेव्हा पण नाही आणि इथे पण नाही. कारण मग त्यात तिचीसुद्धा चिडचिड होते आणि माझीसुद्धा होते. तर मग उगाच कशाला पूर्ण काम एकाच दिवसात करायचं. मग मी रोज थोडं 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 करत असते. आणि आता सगळं सामान काढून ठेवल्यानंतर छान रॅक स्वच्छ करून घेते. तर गॅसच्या ओट्यावर असल्यामुळं पूर्ण स्वयंपाकाची वाफ त्यावर जाते, तर डाग पडलेले आहे. आता साफ केल्यानंतर मी त्यावर पेपर टाकेल, जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि इथे अनऑर्गनाइज किचन असल्यामुळे दुसरे शेल्फ वगैरे असे किचनमध्ये अजिबात बनवलेले नाही. त्यामुळं मला अशा गोष्टी यूज कराव्या लागतात. नाहीतर फर्निश असल्यावर ट्रॉलीज वगैरे किचनला असल्यावर अशा गोष्टीवर ठेवल्या जात नाही. पण असो, आता भाड्याचं घर आहे म्हटल्यावर शेवटी थोडं ॲडजस्टमेंट तर करावीच लागते. तर रॅक स्वच्छ करून घेतलं आणि म्हटलं लगेच भरण्यामधलं सगळं सामान साईडला काढून घेतलं आणि त्यानंतर भरण्या घासून घ्याव्यात. तर इथे असं होतं की थंड वातावरण असते, ऊन अजिबातच येत नाही बिल्डिंगवरती. त्यामुळे ऊन म्हणजे आम्हाला बघायलाच मिळत नाही इथे पुण्यामध्ये ऊन काय असतं. अक्षरशः मी एक झाड आणलेलं आहे, ते असं ऊन पडल्यावरच ते खुलते त्याची फूल. तर ते सुद्धा कधीच खुलत नाही जेव्हापासून मी ते आणलेलं आहे. पण काय करणार आता. त्यामुळंच मी ह्या काचेच्या भरण्या घेतल्या की यामध्ये एअरटाईट असल्यामुळे काही खराब होणार नाही. जे वर्षभर टिकवायचं आहे समजा, ते मी या भरण्यांमध्ये ठेवू शकते थोडं थोडं. आणि आमचं सारखंच गावाकडे जाणं सुरू असतं, त्यामुळे मी इथं थोडंफारच 2-4 महिने लागल एवढंच सामान आणून ठेवत असते. तर जास्त काही नसतं. आता छान ह्या भरण्या घासून धुवून झाल्यानंतर याला लगेचच स्वच्छ पुसून घेते. आणि इथे मी अगोदरच सांगितलं तुम्हाला ऊन नसतंच, म्हणून कपड्याने स्वच्छ पुसून घेते आणि नंतर हवेशीर ठेवते, म्हणजे की त्या लगेचच कोरड्या होतील. आणि या भरण्यांचा आवाज होतोय, त्यामुळे मला असं वाटतंय याच्या भीतीने सानवी उठू नये या आवाजामुळे. नाहीतर माझं काम मध्येच राहील किंवा थोड्याशा कामासाठी मला भरपूर वेळ घालवावा लागेल. भरण्या छान पुसून वगैरे बाहेर हवेशीर ठेवल्या की थोडी हवा लागली मोकळी की थोडंसं पाणी राहिलेलं आहे, ओलावा राहिलेला आहे, तो सुकून जाईल. आणि त्यानंतर मी सुद्धा थोडा वेळ बसली आणि तोपर्यंत भरण्या छान सुकल्या. आणि मग लगेचच आत आणून लगेचच त्यात सगळं सामान भरून वरती पण लावून घेतल्या.
आणि सान्वी उठलेली होती, पण आज तिच्या पप्पाचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं थोडा वेळ त्यांनी तिच्याकडे लक्ष दिलं. तर मागच्या रूममध्ये बसलेली होती ती. तर ह्या भरण्यांनी एकदम छान लुक आलेला आहे रॅकला. मला तर खूप छान वाटत होतं त्यानंतर. आणि आता मी त्यावर पेपर टाकून ठेवलेले आहेत यावेळी, की रॅक घाण नको व्हायला, कारण गॅसच्या वट्यावर असल्यामुळं पूर्ण तेलाची वाफ त्या रॅकलाच लागते. आणि भरण्यांच्या झाकणावर पण खूप वेळेच्या मेहनतीनंतर आता तुम्हाला रॅक दाखवते की कसं स्वच्छ केलं आहे मी. तर असा काहीसा लुक आहे रॅकचा. मला तर खूप छान वाटतंय, पण बराच वेळ गेला माझा त्यात. तर मी तुम्हाला दाखवते की मी कुठं काय ठेवलेलं आहे. इथे वरती मी मसाले वगैरे ठेवलेले आहे, म्हणजे की मला रोजच्या वापरात लागणारे खडे मसाले किंवा काळा मसाला लागणारा तो वरती सगळं ठेवलेला आहे. आणि खाली डेली यूजच्या गोष्टी जसं की तांदूळ, साबुदाणा, शेंगदाणे, असं मिरची पावडर असं काहीसं ठेवलेलं आहे. आणि खाली हे बॉक्सेस ठेवले मी. एखादं रिकामी गोष्ट असली की लगेच त्यात ठेवून देता येते भरून, तर त्यासाठी एकदम भारी आहे ते. आणि मी ते डीमार्टमधून आणलेले आहे 4चा सेट. आणि इथे रोजच्या लागणाऱ्या गोष्टी जसं की चहाची कपं, मिक्सर, वरण भाताची डब्बी, मिक्सर ग्राइंडर असं काहीसं ठेवलेलं आहे. एकदम छान लुक आलेला आहे. तर मला तर खूप छान वाटतंय. आता पुढच्या 8-10 दिवस तरी सेम असंच. तर आता इथे मी अंड्याची भुर्जी बनवतीये. शिमला मिरचीची भाजी बनवली आहे. यांना अजिबातच आवडत नाही शिमला मिरचीची भाजी, त्यामुळे मग यांच्यासाठी अंड्याची भुर्जी बनवते. आणि सानूचं भाताशिवाय ढकणार नाही, म्हणून सानवीसाठी भात पण लावलेला आहे. दुपारची सगळं आवर झाल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि डायरेक्ट आत्ताच दाखवलं तुम्हाला. सगळं आवर झाल्यानंतर पण खूप सारे भांडे पडले होते. ज्या प्लेट्समध्ये मी सामान काढून ठेवलं होतं भरण्यामधलं, ते पण सगळे भांडे पडलेले होते भरपूर, मग ते पण घासून घेतले. आता एवढं झालं की माझा स्वयंपाक होऊन जातो. तर आत्ताच आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता थोड्या वेळाने आम्ही जेवण करू. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि असे छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.